संभाजीराजे छत्रपती हे कायम चर्चेत असलेलं नाव. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून संभाजीराजे छत्रपती यांना ओळखलं जातच. राजकीय क्षेत्रातही त्यांचं नाव चर्चेत असतं, पण या नावाबरोबर त्यांची एक नवी ओळख आता समोर येणार आहे. कारण ते आता चित्रपटात काम करणार आहेत अशी चर्चा आपण ऐकली होती, पण आता या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. संभाजीराजे छत्रपती येत्या काळात सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासह काम करणार आहेत. नागराज हे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. खाशाबा जाधव यांना संभाजीराजे छत्रपतींचे आजोबा शहाजी महाराजांनी आर्थिक मदत केली होती आणि त्यामुळे शहाजी महाराजांची भूमिका तुम्ही करू शकता का अशी विचारणा मंजुळे यांनी संभाजीराजेंकडे केली. त्यांची चेहरेपट्टी, आवाज, नाक यात त्यांना बरंच साम्य जाणवलं आणि त्यामुळे ही भूमिका त्यांनी करावी असा मंजुळेंचा आग्रह होता. त्यांच्यातल्या संवादानंतर संभाजीराजे छत्रपती त्यांचे आजोबा शहाजी महाराजांची भूमिका या चित्रपटात साकारणार आहेत. 1952 मध्ये हेल्सिंकी इथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये खाशाबा जाधव यांनी फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात कांस्य पदक जिंकलं होतं आणि हे पदक तेव्हा ऑलिम्पिक स्पर्धेतील स्वतंत्र भारताचं पहिलं वैयक्तिक पदक होतं. हे यश अनेकांना स्फूर्ती देणारं ठरलं. त्यामुळे या मोलाच्या कामगिरीवर आणि त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती नागराज मंजुळे करणार आहेत आणि या सिनेमाच्या निमित्तानं ऐतिहासिक घराण्याचा वारसदार ऐतिहासिक भूमिका साकारणं अशी सांगड पाहायला मिळणार आहे.